हा जो आत्ता कोपरी पूल आपल्याला दिसतोय 8 लेनचा, त्याचं 2011 पासून मी सुरू केलं, पण त्याची खऱ्या अर्थाने पायाभरणी केली असेल तर ते माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी. आम्ही वेळोवेळी सांगितलं. लोकसभेला यांना काही आठवलं नाही. ईव्हीएमच होतं ना, 31 जागा यांच्या निवडून आल्या तेव्हा. भाजपचे आमदार संजय केळकर सध्या आपल्यासोबत आहे. सर, आज आमदारांचा शपथविधी होतोय, परंतु विरोधकांनी शपथविधीवरती बहिष्कार घातलाय. कशा प्रकारे वाटतं? नाही, खरं म्हणजे हे शपथविधी हा प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. म्हणजे कुठल्याही विषयामध्ये अशा प्रकारचं राजकारण करणं. तुम्ही निवडून आलेले आहात, सभागृहामध्ये सर्व सन्मान्य सदस्यांनी शपथ घ्यायची असते. परंतु काहीतरी एक मुद्दा घ्यायचा आणि तो सुद्धा ईव्हीएमचा. आम्ही वेळोवेळी सांगितलं. लोकसभेला यांना काही आठवलं नाही. ईव्हीएमच होतं ना, 31 जागा यांच्या निवडून आल्या तेव्हा. पण विधानसभेला यांना पराभव पत्करावा लागला. तर याचं चिंतन करायला पाहिजे, समीक्षा करायला पाहिजे. ते सोडून ते ईव्हीएमच्याच मागे लागले, की ज्याच्या संबंधी सुप्रीम कोर्टाने देखील सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे हे मला वाटते योग्य नाही आहे. शपथ घ्यायला पाहिजे. ठाण्यात यंदा हाय व्होल्टेज डामा झाला होता तुमच्या मतदारसंघात. दोन्ही मातब्बर उमेदवारांना पराभूत करून तुम्ही पुन्हा एकदा विजय मिळवलेला. विजयाबद्दल काय? नाही, हा निश्चितपणे आमच्या कार्यकर्त्यांची ताकद माझ्या पाठीशी होती. आणि ठाण्यातला मतदार जो आहे तो अत्यंत, ज्याला म्हणता येईल की जागरूक आहे. तो योग्य पद्धतीने मतदान करतो. माझं प्रगती पुस्तक त्यांच्यासमोर मी ठेवलं आणि त्यांच्याच आशीर्वादाने, त्यांच्या सहकार्याने मला भरभरून त्यांनी मतदान केलं आणि तिसऱ्यांदा परत निवडून दिलं. पुढच्या 5 वर्षांकरता ठाणे विधानसभा मतदारसंघासाठी तुमचं विजन काय असणार आहे? मी माझं व्हिजन डॉक्युमेंट जे आहे ते आधीच बनवलेलं आहे आणि त्यामुळे वाढती लोकसंख्या, वाढतं ठाणं हे डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक व्यक्ती जी आहे तो कशा पद्धतीने सुखी राहील, समृद्ध राहील आणि विकसित ठाण्याकरता सर्व दृष्टीने, केवळ इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट नाही तर सर्व दृष्टीने कसं ठाणं वाढवता येईल किंवा त्या ठिकाणी योग्य पद्धतीने काम उभं करता येईल. कारण ठाणे हे सांस्कृतिक शहर आहे, ऐतिहासिक शहर पण आहे. त्याच्यामुळे ऐतिहासिक ठेवा एका बाजूला सांभाळत असताना सांस्कृतिक शहर असल्यामुळे सांस्कृतिक दृष्टीनेही त्याचं जपणूक करायला पाहिजे. आणि सोयीसुविधा ज्या आहेत इन्फ्रास्ट्रक्चरच्या बरोबर प्राथमिक सोयीसुविधासुद्धा, आणि त्याचं जे काही आम्ही व्हिजन बनवलेलं आहे ते शासनाच्या माध्यमातून, महापालिकेच्या माध्यमातून पुढच्या काळात ठाणं विकसित करण्याकरता जे जे करायला लागेल ते आम्ही पुढच्या दृष्टीने करणार. ठाण्यात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत चाललेली आहे. त्या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी नियोजन कशा प्रकारे आहे? वाहतूक कोंडी हा अहम विषय आहे. अनेक विषय आहेत, परंतु त्याच्याला वाहतूक कोंडीवर शेवटी पब्लिक ट्रान्सपोर्ट जर वाढवला, आज ठाण्याची लोकसंख्या जेवढी आहे तर त्याच्या हिशोबाने 9 लाख वाहनं आहेत आणि त्याच्यामुळे त्याच्यावर काही ठोस अशा उपाययोजना या पब्लिक ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून केल्या तर त्याचा उपयोग होणार आहे. पब्लिक ट्रान्सपोर्ट याचा अर्थ इंटरनल रिंग रोड मेट्रो आहे. आता जी मेट्रो आहे ती लवकरात लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने पावलं उचलणं, इलेक्ट्रिक बसेस वाढवणं, म्हणजे जेणेकरून वाहनं यायच्याऐवजी पब्लिक ट्रान्सपोर्टचा अधिकाधिक उपयोग होईल. आणि कोस्टल रोड आहे की ज्याच्यामुळे घोडबंदरला जो ट्रॅफिक जाम होतो तर ट्रक ट्रॅफिक बाजूला होईल. अशा निरनिराळ्या ठोस अशा उपाययोजना, पार्किंग लॉटपासून ते, आणि मुळामध्ये त्या ट्रॅफिकला शिस्त आणण्याची पण सर्व्हिस रोडला देखील रस्ते मोकळे करायला लागतील आणि ते पुढच्या काळामध्ये आम्ही प्रशासनाला घेऊन निश्चितपणे करणार आहोत. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. ठाण्यासाठी त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा असतील? नाही, देवेंद्रजींनी खरं म्हणजे इतकं मोठं काम 14ला जेव्हा शपथ घेतली आणि मुख्यमंत्री होते, हा जो आत्ता कोपरी पूल आपल्याला दिसतोय 8 लेनचा, त्याचं 2011 पासून मी सुरू केलं, पण त्याची खऱ्या अर्थाने पायाभरणी केली असेल तर ते माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी, की त्यांनी मी त्यांना सुचवलं की MMRच्या अंडर घ्या आणि ताबडतोब निधी द्या. कारण हा जाम जो आहे तो अर्धा तास लोकांना वेटिंग होतं आणि कोंडीचा फार लोकांना त्रास होतो आणि ते त्यांनी केलं. तर पुढच्या दृष्टीने देखील अनेक ज्या पायाभूत सुविधा ठाण्याला लागणार आहेत तर त्याच्याकरता देवेंद्र फडणवीस, कारण खरं म्हणजे या सगळ्या MMR रिजनचे भाग्यविधाते कोण असतील तर देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, आदरणीय नरेंद्र मोदीजी आहेत आणि
मधल्या काळामध्ये शिंदे साहेबांनी सुद्धा काही क्रांतिकारी निर्णय घेतले टोलमुक्त ठाण्याचे. तर त्याच्यामुळे निश्चितपणे या MMR रिजनचा आवाकाल समोर ठेवून या योजना ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात आणि निधी देखील दोन्हीकडनं येईल. धन्यवाद सर महा-MTBशी संवाद साधल्याबद्दल. तर हे होते आमदार संजय केळकर. कॅमेरामन साक्षात सावंतसह मी सुहास शेलार, महा-MTB, मुंबई.